श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती। हर 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 महादेव। आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। या अगोदरच्या सत्रात पाहिला आपण दुःख, संयोग, वियोग यास श्रीकृष्ण महाराज योग म्हणतात, त्याबद्दल आपण चर्चा करत आहोत। आपण पाहत आहोत की दुःख कशा प्रकारे विनाश व्हावा याबद्दल आपण चर्चा करत आहोत। पहिला प्रथम आपण पाहत आहोत की दुःख कशा प्रकारचे आहेत आणि कसे येतात। आपण पाहिलं शारीरिक दुःख आणि आता मानसिक दुःखावरती आपण विचार करत आहोत। वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण घेऊन आपण पाहत आहोत की हे बदल आणि मुबलकता हे मानसिक दुःखाला कसे कारण आहे। म्हणजे मुबलकता झाली, कोणत्या गोष्टीची मुबलकता झाली आणि बदल झाला की ह्या गोष्टी मानसिक दुःखाला कशा कारण आहेत ते आपण पाहत आहोत। वेगवेगळे उदाहरण घेत आहोत। आता आणखीन एक दोन चार उदाहरण घेऊ, मग आपण पुढे जाऊ। आपण अगोदर काय होतं, रेडिओ होता, नंतर टी व्ही आला। आता टी व्हीवरती आपण पाहतो, अगोदर सुरुवातीला थोडेच चॅनल होते, टी व्हीवरती थोडे चॅनल होते, लिमिटेड होते, आपण तेवढेच पाहायचे। आता पुष्कळ चॅनल आले आणि त्या टी व्हीवरती प्रोग्राम पण पुष्कळ आले। मग होतं काय की हे चॅनल पाहू का ते चॅनल पाहू, किंवा ही सिरियल पाहू का ती सिरियल पाहू, असं सारखं आपण चॅनल बदलत राहतो आणि सिरियल पण बदलत राहतो। ह्याच्यानं काय होतं की मन अस्थिर होतं। एका कोणत्याही गोष्टीवरती आपलं मन स्थिर होत नाही। हे करू का ते करू, हे पाहू का ते पाहू। हे कशामुळे झालं की कोणतीही गोष्ट अति झाली। सुरुवातीला थोडेच चॅनल होते, मर्यादित होते, आपण तेवढंच पाहायचं। आता आपल्याला सर्वांना माहीत आहे, रामायण येत होतं, महाभारत ही सिरियल येत होती, ती आठवड्यातून एकच दिवस होती। परंतु पूर्ण भारत हा बंद झाल्यासारखा होता, रोडवरती कोणीच जात नव्हतं। म्हणजे काय की सर्वजण टी व्ही पुढे बसायचे आणि त्याचा आनंद घ्यायचे। जरी आठवड्यातून एकच दिवस ती सिरियल येत असली तरी मनुष्य जो आहे तो आनंद घेत होता। आता काय, रोजच सकाळपासून संध्याकाळपर्यंत पुष्कळ चॅनल्स आणि पुष्कळ सिरियल्स। आणखीन एक अस्थिर मनाचं कारण म्हणजे मोबाईल। मोबाईल चांगला पण आहे, मोबाईल वाईट पण आहे। आणि त्या मोबाईलवरती यूट्यूब आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, पुष्कळ मनोरंजनाचे साधन आहेत। मनोरंजनाचा धोधो पाऊस पडतो असं म्हटलं तरी चालेल। मग होतं काय, हे पाहू का ते पाहू, हे पाहू का ते पाहू। मनुष्याला काय धीर नाही, पेशन्स नाही। मोठे कोणता जो व्हिडिओ आला तर पाहण्याची एवढा वेळ नाही। शॉर्ट म्हणजे 1 मिनिटाचा किंवा 3 मिनिटाचा हा व्हिडिओ पाहतात आणि ते पण अर्धवटच। 1 मिनिटाचा सुद्धा पूर्ण पाहण्याची एवढी पेशन्स नाहीत मनुष्यामध्ये। खट 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 सारखं बदलत राहायचं, वर करायचं, खाली करायचं, इकडं करायचं, तिकडं करायचं, अशा प्रकारची मनस्थिती। मग ह्यानं होतं काय की मन अस्थिर होतं, हे करू का ते करू। ज्यावेळेस पुष्कळ अति आलं की हा मनाची चलबिचल होते। सांगायचा उद्देश हा आहे की बदल आणि अतिप्रमाणात मिळणाऱ्या सुविधा ह्या मनाला चंचल करतात, अशांतीला कारण आहेत, दुःखाला कारण आहेत। आता प्रकृतीचा, हे निसर्गाचा मूळ स्वभाव आहे। प्रकृतीचा मूळ स्वभाव आहे की
प्रकृती ही सतत बदलत असते. आज आहे ती प्रकृती, संसार उद्या नाही आहे, निसर्ग उद्या नाही आहे. मग आपण जितकं या प्रकृतीमध्ये गुंतून राहू तेवढं आपणाला जास्त दुःख होतं. आज आहे उद्या नाही, आज एक होतं उद्या नाही. जर आजच्या गोष्टीमध्ये आपण गुंतून राहिला, जास्तच त्याच्यामध्ये मोहात पडला कोणत्याही गोष्टीमध्ये, जी वस्तू आपल्याला मिळत आहे किंवा आपल्याला जे आज उपभोगत आहोत त्या गोष्टीमध्ये आपण जास्त गुंतून राहिलो, जास्त मोहात राहिलो, मग ती उद्या राहणार नाही. मग ती मनुष्य असो किंवा वस्तू असो किंवा आणखी काय असो. मग होतं काय की ती उद्या नसल्यामुळं ते आपलं दुःखाला कारण बनते. म्हणून प्रकृती आहे, आपण प्रकृतीत राहतो हे बरोबर आहे, परंतु सतत बदल जो आहे आणि त्या बदलामध्ये आपणाला जे काय आज प्राप्त आहे त्याच्यामध्ये जास्त गुंतून राहिलो, जास्त मोहात राहिलो तर ते दुःखाचं कारण बनतं. कारण ती वस्तू उद्या राहत नाही आहे. जशा प्रकारे सुख परमनंट नाही आहे, स्थायी नाही आहे, दुःख पण स्थायी नाही आहे. म्हणजे सांगायचा माझा उद्देश हा होता की बदल आणि अतिप्रमाणात मिळणाऱ्या गोष्टी या दुःखाला कारण आहेत. आणखीन एक आहे दुःखाला, मानसिक दुःखाला दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे ईर्ष्या, मत्सर हा दुःखाला, मानसिक दुःखाला कारण आहे. मत्सर केव्हा होतो, ईर्ष्या केव्हा होते, ज्यावेळेस आपण तुलना करतो, आपण एकूण एकाची तुलना करतो, त्यावेळेस ईर्ष्या निर्माण होते, मत्सर निर्माण होतो. हा मनुष्याचा स्वभाव आहे. आता होतं काय पहा, शेजाऱ्याने नवीन घर बांधलं. आपलं घर आहे असं नाही की आपलं घर नाही आहे, आपलं घर आहे, परंतु शेजाऱ्याने मोठं घर बांधलं, ईर्ष्या निर्माण झाली. शेजाऱ्याने मोठी कार घेतली, तुमच्याकडे पण आहे कार, परंतु त्यांनी मोठी महागाची कार घेतली, मग ईर्ष्या निर्माण झाली. आता एखाद्या पाहुण्याने आपल्या मुलीचं मोठं लग्न केलं, पुष्कळ खर्च केला, पैसा खर्च केला आणि मोठं लग्न केलं, मग ईर्ष्या निर्माण होते. तसंच आहे की शेजाऱ्याचा किंवा गावातला एखादा मुलगा पहिल्या नंबरमध्ये आला, चांगल्या मार्कने पास झाला, एक समजा की 95% पास झाला, पहिला आला. आपला मुलगा पण पास झाला, असं नाही की नाही पास झाला, त्याला 90% मार्क मिळाले. परंतु होतं काय की आपण काय करतो, कंपॅरिझन करतो, तुलना करतो. त्या मुलाला 95% मिळाले, माझ्या मुलाला 90% मिळाले. मग इथं तुलना झाल्यामुळं काय होतं, मत्सर निर्माण होतो, मानसिक दुःख निर्माण होतं. ही तुलना सहसा आपण पाहिलं, संसारामध्ये आपण पाहतो की तुलना जी आहे ही शेजारी पाजारी, नातेवाईक, ओळखीच्या मनुष्याबरोबर होत असते. जे अनोळखी आहेत तिच्याबरोबर तुलना होत नाही. आता शेजाऱ्याने घर बांधलं, एक 25 लाखाचं घर बांधलं, ठीक आहे, परंतु शहरामध्ये कोटी कोटी रुपयाचे घर असतात, आपण तिच्याबरोबर तुलना करत नाही. सांगायचा उद्देश मी काय सांगतो बघा, की शहरामध्ये कोटी कोटी रुपयाचे घर आहेत, पण आपणाला ईर्ष्या वाटत नाही, मत्सर वाटत नाही. परंतु शेजाऱ्यांना 25-30 लाखाचं घर बांधलं की मत्सर वाटतो. म्हणजे याचा अर्थ असा झाला की ओळखीच्या मनुष्याबद्दल मत्सर वाटतो. जे दूर आहेत, अनोळखी आहेत, त्याच्याबद्दल मत्सर वाटत नाही, त्याच्याबरोबर आपण तुलना करत नाही. तुलना ही नेहमी ओळखीच्या मनुष्याबरोबर होत असते आणि हा मनुष्याचा स्वभाव आहे. मग आता काय करायचं, हे मानसिक तर दुःख आहे. ईर्ष्या, मत्सर हे मनुष्याचा स्वभाव आहे, होतो. मनुष्य तुलना करतो, हे कॉम्पिटिशनचं जग आहे, तिच्यामध्ये कोण पुढे जातो, कोण मागे राहतो, याच्यामध्ये तुलना होते, मग कंपॅरिझन होतं आणि कंपॅरिझन केल्यानंतर दुःख वाटतं. आता काय होतं पहा, आपल्यापेक्षा
ज्यांना कमी मिळतं त्याच्याबरोबर आपण कम्पॅरिझन करत नाही. आपल्यापेक्षा कित्येक जण कमी मिळतं त्यांच्याबरोबर आपण कम्पेअर करत नाही. आपल्यापेक्षा जास्त ज्यांना मिळतं त्याच्याबरोबर आपण तुलना करतो. आणि मग हे कारण मानसिक दुःखाला कारण आहे. आता हे मानसिक दुःख कशा प्रकारे कमी करावं? मानसिक दुःख कशा प्रकारे कमी करावं? इच्छा, तृष्णा, वासना, ईर्ष्या, तुलना, कंपॅरिझन ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या मानसिक दुःखाला कारण आहेत. ते आता आपण पाहिलेलं आहे. आता कसं कमी करावं? एक संत महात्मे काय म्हणत होते बघा? एक संत महात्मे म्हणत होते, वासना छोड़ो, वासना छोड़ो मगर वास ना छोड़ो. म्हणजे याचा अर्थ असा की वास ना छोड़ो, वास म्हणजे घर सोडायची गरज नाही, घरात सोडून जंगलात जायची गरज नाही. वास म्हणजे घर. ना छोड़ो म्हणजे घर सोडायचं नाही, वासना सोडा, इच्छा सोडा. घर सोडून जाणार कुठे? जिथं जाईल तिथं संसार आहे, घर आहे. संसारातून सोडून जाणार कुठं? दुसरीकडे जर गेला तिथंही संसार आहे, तिथं तर घर बनवावं लागेल. कुठेतरी जंगलात जरी गेलं तरी एखादी झोपडी बनवून राहावंच लागेल. मग ते पण एक घरच आहे. आता हे जे आपलं जे मृत्यूलोक आहे त्याला दुःखालय म्हणलेलं आहे. कुठेही जा तुम्ही, कुण्या ठिकाणी जरी गेलात तुम्ही, दुःख तर येणार. ह्याला नाविलाज आहे. तर संसार सोडून जाणार कुठे? हे संसार सोडून जायचं, हे मृत्यूलोक सोडून जाणार कुठे? घर सोडून जाणार कुठे? म्हणून ते महाराज म्हणतात, वासना छोड़ दो मगर वास ना छोड़ो. म्हणजे आपलं घर सोडू नका. अशा प्रकारची जी परिस्थिती किंवा स्थिती आहे त्याला श्रीकृष्ण महाराज योग म्हणतात. तर आता हे वासना कशा प्रकारे? आता ह्या जगामध्ये सगळीकडे दुःख आहे, दुःख तर आहे, परंतु त्या दुःखाचा आपल्यावर परिणाम होऊ नये कशा प्रकारे? आता एक उदाहरण घेऊ आपण. गुजरातचे एक भूपेंद्रभाई पांड्या म्हणून आहेत, फार विद्वान आहेत, फार मोठे संत आहेत. ते एक दृष्टांत देतात. तो दृष्टांत मी सांगतो. ते काय म्हणाले, रंगनाथ शास्त्री म्हणून एक मोठे पंडित होऊन गेले दक्षिण भारतामध्ये. ते ज्यावेळेस लहान होते, रंगनाथ लहान होता, वडील वारले होते, घरी गरिबी होती, आई सांभाळत होती. त्या काळामध्ये किंवा आपल्या लहानपणी पण पहा, काडीपेटी नव्हती. चूल पेटवायची, गोवऱ्या किंवा लाकडा चूल पेटवायचे. त्या चूल पेटवण्यासाठी काडी पण असायची नाही. मग का असायचा की विस्तू, आपण विस्तू म्हणतो, अंगारा. ती प्रत्येक घरची माऊली जी आहे ती राखेमध्ये तो अंगारा किंवा विस्तू झाकून ठेवायची. म्हणजे सकाळचा स्वयंपाक झाला की संध्याकाळी तो विस्तू लागायचा. मग त्यावेळेस ह्या रंगनाथची जी आई होते तिला तो विस्तू तिचा विजला होता. मग ती काय म्हणाली रंगनाथला, हे रंगनाथ, आपल्या बाजूला जे शेठ आहेत त्यांच्या घरी जा आणि विस्तू घेऊन ये. मग रंगनाथ पळत पळत गेला. त्याने काय त्या गडबडीमध्ये काही भांडं घेतलं नाही. मग तिथे गेल्यानंतर त्या शेठचा नौकर भेटला. मग तो रंगनाथ म्हणाला, काका आम्हाला विस्तू पाहिजे, विस्तू द्या. मग त्या नौकराने थोडं ह्याची मजाक करावं म्हणून काय केलं की कोळशाचा जो असतो एक चिमटा घेतला आणि तो कोळसाचा जो अंगारा आहे, विस्तू आहे, म्हणे हे घे, असं करून त्या रंगनाथच्या पुढे केला. मग रंगनाथ किती हुशार पहा. रंगनाथने काय केलं, तिथली राख घेतली हातामध्ये. रंगनाथचे बघा कला, त्याचा किती विद्वान होता. लहानपणीच तो त्याचा विद्वत्ता दिसून आली. त्यांनी काय केली, हातामध्ये राख घेतली आणि म्हणाला, काका
विस्तू द्या. मग त्या नौकरांनी तो विस्तू जो आहे त्या राखेवरती ठेवला आणि असं करून रंगनाथ घरी आला. आता आता हा विस्तू, हा अंगारा म्हणजे दुःख, त्यांनी सरळ जर हातात घेतला असता रंगनाथने तर त्याचे हात भाजले असते, परंतु त्याने आपली शक्कल लढवली, आपली बुद्धी वापरली आणि राख घेतली हातामध्ये आणि तिच्यावरती विस्तू ठेवला. हे कोण पाहिलं? शेठने पाहिलं. शेठ पाहत होते. शेठला फार आश्चर्य वाटलं. मग शेठ त्या माऊलीकडे आले आणि रंगनाथच्या घरी आले आणि त्या माऊलीला म्हणले, त्यांना समजलं की हा रंगनाथ फार हुशार आहे, फार चाणाक्ष आहे, विद्वान आहे. मग त्यांनी म्हणले की तू ह्या मुलाला माझ्याकडे पाठव, मी याचं शिक्षण करतो. आणि मग नंतर शेठजीनं त्या रंगनाथचं शिक्षण केलं आणि ते रंगनाथ शास्त्री म्हणून मोठे शास्त्री झाले. ही अशी कथा आहे. सांगायचा उद्देश असा की कोळशाप्रमाणे, अंगाराप्रमाणे, विस्तवाप्रमाणे आजूबाजूला दुःख आहेत, परंतु ते दुःख आपल्यापर्यंत येऊ नये. जसं रंगनाथनं राख घेऊन तो विस्तू हातात घेतला, तशा प्रकारे जो वागतो त्याला योगी असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात. त्या दुःखापासून आपण सुरक्षित राहायचं. आता काय हे हा संसार तर आहे, त्या संसारात तर आपल्याला राहायलाच पाहिजे. त्या मृत्यूलोकी आपला जन्म झाला, जितकं वर्ष आयुष्य आहे तिथं आपण जगायलाच पाहिजे. हे मृत्यूलोकी दुःख आहे, हे दुःख तरी आपण भोगायलाच पाहिजे. किंवा दुःखापासून जसं रंगनाथने केलं तसं दूर राहायला पाहिजे. संसारात राहून दुःखापासून कसा दूर राहावं, ही कला म्हणजेच योग. श्रीकृष्ण महाराज ते सांगत आहेत. आणखीन एक आहे, त्या दुःखावरती मुख्य औषध असं आहे संतोष. हेच दुःखावरची मुख्य औषध आहे. आता याच्यामध्ये एक महाभारतामध्ये कथा येते. यक्ष आणि धर्मराज या युधिष्ठिर यांचं प्रश्नोत्तर. यक्ष म्हणतात की धर्मराजाला किम श्रेष्ठम सुखः, म्हणजे सर्वात श्रेष्ठ सुख कोणतं आहे? तर धर्मराज सांगतात संतोषो ही श्रेष्ठम सुखा, म्हणजे संतोष जो आहे ते फार महत्त्वाची गोष्ट आहे. संतोष आणि मनुष्य प्रत्येक गोष्टीवरती मात करू शकतो. मनुष्य जर समाधान असेल तर सुख येवो दुःख येवो सम राहतो. हे ऐकणं कठीण आहे, नाही ऐकणं सोपं आहे, वागणं पण कठीण आहे. सांगणं मी सांगतो ते पण सोपं आहे, ऐकणारं पण सोपं आहे, परंतु वागणं कठीण आहे. मनुष्याने संतोषी राहावं. परंतु संतोषी कसं राहावं? संतोषी राहण्याचा मी एक नेहमी सांगत असतो, संतोष मिळण्यासाठी, संतोष मनामध्ये संतोष राहावा त्यासाठी मी नेहमी सांगत असतो, संताची संगत ठेवायची. संताची संगत फार महत्त्वाची आहे. भगवंताचं नामस्मरण करायचं, जप करायचं, प्राणायाम करायचा, भगवंताची कथा ऐकायची, भगवंताचं कीर्तन करायचं, भजन करायचं आणि जास्तीत जास्त संत महात्मे जे असतात त्याच्याबरोबर आपण राहायचं. संत महात्मे काय सांगतात त्याबद्दल तशा प्रकारे आपण वागण्याचा प्रयत्न करायचा. मन हळूहळू शांत होतं आणि मनुष्य संतोषी राहतो. दुःखाला ठीक आहे, सुखाला ठीक आहे. आता याबद्दल एका श्रोत्याने जे प्रश्न विचारला होता, जिज्ञासा त्यांची जिज्ञासा होती, तिच्याबद्दल आपण हे 2 सत्र घेतले की दुःखाचे कारणं आणि दुःख कसं कमी करावं आणि मनुष्य संतोषी कसं राहावं याबद्दल हे 2 सत्र आपण चर्चा केलेली आहे. आता पुढच्या सत्रामध्ये आपण पाहू श्रीकृष्ण महाराज आणखी काय सांगतात. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती हर हर महादेव. ओम शांती शांती शांती.